नागपूरमधील महाल परिसरात किरकोळ वादातून मोठ्या हिंसाचाराला तोंड फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनाचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले आणि त्यातून मारहाण झाली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार ही घटना सोमवारी रात्री महाल परिसरातील इंद्रायणी साडी स्टोअरजवळ घडली. वाहनाचा हॉर्न वाजल्याच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंनी आपल्या साथीदारांना बोलविण्यात आले आणि त्यानंतर परिस्थिती चिघळली. काही वेळातच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत ऋषभ सिंह आणि पंकज सिंह हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या मारहाणीमुळे जुगनू नावाच्या तरुणाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बंदोबस्त वाढविलाय. कोतवाली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच्यामध्ये सदरची घटना ही कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत बडकत चौक या ठिकाणी घडलेली आहे आणि सदरची घटना ही सायंकाळी 7:30च्या दरम्यान वाहनाचा ब्रेक लावण्यावरून आणि वाहनाला गाडी समोर लावल्यावरून हा वाद दोन युवकांमध्ये घडला प्राथमिकरित्या. त्यानंतर सदर युवकांनी जे कंप्लेनंट आहे त्याला व त्यांच्या भावास मारहाणीस सुरुवात केली. त्याचबरोबर त्याचे त्या ठिकाणी असलेले साथीदार सुद्धा इतर त्या ठिकाणी येऊन त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. सदर जे आरोपी आहेत सध्या फरार आहेत. काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत. तसेच घटनास्थळावरून दोन व्हेकल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये वाद हे जी गाडी त्या ठिकाणी ब्रेक दाबल्यानंतर मागची गाडी ज्यावेळेस येऊन टच झाली त्यावेळेस जो चालक आहे चालकांनी संबंधित त्याला हॉर्न वाजवून इशारा केला आणि इशारा केल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकात शिवीगाळ झाली आणि त्या ठिकाणी नंतर ते वाद वाढत मारहाणीत वाद वाढत गेला. त्याच्या अनुषंगाने आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला 109(1), 351, 3, 352 आणि 3-5 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीच्या शोधात आमचे पथक शोध घेत आहेत. याच्यामध्ये जे जखमी आहे त्याचं राहुल पंकज सिंग आणि ऋषभ पंकज सिंग हे आहे. त्याच्यापैकी ऋषभ पंकज सिंग हा अद्यापपर्यंत उपचार घेत आहे.